नमस्कार 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 नमस्कार. सध्या मी महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभा आहे आणि आज प्रमोशन करायला आलोय या तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फूल 1 हाफ पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. रस्त्यातले खड्डे जातील नाही जातील पण हसून हसून ज्यांच्या पोटात नेहमी खड्डा पडतो अशा आपल्या परीक्षकांचं स्वागत करूयात. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्याच प्रेक्षकांना चाहूल लागली आहे मराठीतल्या एका भव्य दिव्य सिनेमाची. अवधूत गुप्ते दिग्दर्शित मोरया आणि याच सिनेमाची सगळी टीम आज आपल्या सोबत असणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सगळ्या टीमचं. सगळ्यांचंच फू बाय फू मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि सगळी टीम आलेली आहेत. मंडळाचे अध्यक्ष बरोबर आहेतच. तर त्या अध्यक्षांनाच विचारतो की फू बाय फू मध्ये येऊन कसं वाटतंय पहिल्यांदा. प्रचंड हसवणारा असा कार्यक्रम. आम्ही फॅन आहोत फू बाय फूचे. थँक्यू. आणि आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न. पहिल्यांदा झेंडा आणि आता मोरया. तर मोरयामधून प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 ऑगस्ट पासून मोरया झळकतोय. खूप धमाल मस्ती असलेला चित्रपट आहे. उत्सवाचं वातावरण संपूर्ण चित्रपटभर आहे. 1893 साली ज्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली त्यावेळेला समाज प्रबोधन व्हावं, एकजूट वाढावी, लोकांनी एकत्र यावं, मराठी माणसांनी एकत्र यावं ह्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आजचे जे गणेशोत्सव आपण सेलिब्रेट करतो ते खरोखर त्यांच्या स्वप्नातले आहेत का काही बदल करण्याची गरज आहे याविषयी आत्मपरीक्षण करणारा चित्रपट म्हणजे मोरया. आणि आता सगळ्यांनाच मी विनंती करतो की प्लीज आपण समोर बसा आणि हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करा. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, परीक्षकांचंही स्वागत झालेलं आहे आणि आज असणार आहे थोडंसं टेन्शन कारण उद्याच्या भागामध्ये या पर्वातलं होणार आहे शेवटचं एलिमिनेशन. तेव्हा आता कोण असणार आहे ती जोडी जी उद्या करणार आपल्याला सगळ्यांना बाय बाय ते मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, परीक्षकांनाही माहित नाहीये. तेव्हा आता मला एवढंच माहितीये की आता परीक्षक निवडायची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येतोय एक इन्कम टॅक्स ऑफिसर ज्याच्या घरी धाड मारली एका चोरानं. बघूयात ते दोघे कोण आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंद इंगळे आणि वैभव मांगले. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है, आंखों में यारों का दिल खो जाता है. टिंग टॉंग टिंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग. कोण आलं आहे टिंग. नमस्कार. इन्कम टॅक्स ऑफिसर कर भरे इथेच राहतात का. येस मीच तो कर कर कर. शांतता शांतता. बरोबर ओळखलंय आपण चोरच आहे. मी काही केलेलं नाहीये. हे बघा मी इन्कम टॅक्स ऑफिसर असलो तरी कंगाल कम्प्लीट वाट. नाही 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 शांतता शांतता. तुम्हाला लुटण्यासाठी मी तर आलेलो नाहीये. मी रिटर्न भरण्यासाठी आलोय, टॅक्स भरण्यासाठी आलोय. तुम्ही चोरच आहात ना. मी चोर आहे. काही केलेलं नाही माझ्याकडे काही नाही. ज्या आईला टोचा लागला इकडे आणि बोंबलते. काय तुम्ही चोर आहात, टॅक्स भरायला आलात तर जरा गडबड झाली ना. बघा आपला फॉर्म बघा. आता या वयात तुमचे कुठले फॉर्म बघू. फॉर्म बघा म्हणजे त्याच्याला फॉर्म भरलाय तो चेक करा. कुठे द्या. हा सगळं बरोबर आहे. हा हे कसं शक्य आहे. काय शक्य नाही. त्याच्या आईला बोंबलत हिंडताय की सगळीकडे उत्पन्न दाखवा टॅक्स भरा म्हणून. आता 31 जुलै होऊन गेली, आता काही होऊ शकत नाही. एक मिनिट. लेट चार्जेस घ्यायचे पण फाईल रिटर्न करायची, कळलं का नाही. आणि उत्पन्न काय दाखवायचं, चोरी म्हणून. हा मग आपण अजिबात खोटं बोलत नाही बरं का. आपण चोरी करतो आणि टॅक्स वाल्यांपासून काय लपवायचं नसतंय म्हणताना सांगतो. आपण पदवीधर आहे. पदवीधर आहात तुम्ही.
ती पदवी कुठून चोरली आहे देव जाणे. ए चोरली नाही आपण मिळवली ती कष्टाने मिळवली. हा अंदाज काय झालं काय? हा काय पदवीधर बघितला नाही का कधी? पदवीधर तुम्ही चोर आहात आणि पदवीधर आहात ना, म्हणून एकदम जरा आश्चर्याचा धक्का बसला, बाकी काही नाही. का आश्चर्य का वाटलं? हा पांढरे वेशातले नेते मंडळी नाही का बघत? अरे हो, ते साधारण तसेच असतात नाही का? हा? नाही म्हणजे तेही पदवी मिळवतात आणि नंतर लोकांना लुटतात, हा. मग त्याच्यानंतर टॅक्स लुटतात. हा. तुम्ही कसं आहे, पदवीधर आहात हा. शिवाय तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, म्हणून आश्चर्य वाटलं. हा, जरा. बघ. का चोर काय टॅक्स भरू शकत नाही का? नाही असं नाही, भरू शकतात. नाही असं नाही. नाही. अहो हे असं चोरी करणं बेकायदेशीर आहे हो. मारू नका हो प्रत्येक वेळेला. मगापासून ऐकायला लागलोय उत्पन्न कधी बेकायदेशीर असतंय काय? आपण ज्या मार्गाने ते मिळवतोय तो मार्ग कदाचित बेकायदेशीर असू शकतो. आता आपला चोरीचा व्यवसाय का नाही तो कदाचित बेकायदेशीर आहे. मग तेच सांगतोय, एवढं कळतंय की चोरी बेकायदेशीर आहे तरी कसं काय करायचं? अहो कशाला काळजी करा लागलाय तुम्ही? मी चोरी केल्याबद्दल शिक्षा भोगून आलोय जेलमध्ये जाऊन. आणि हे काय एक्स्ट्रा इन्कम मध्ये काय लिहिलंय तुम्ही? काय? स्टँड वर जाऊन पाकिट मारतो, पिस्तूल भाड्याने देतो. तुम्ही हे पिस्तूल भाड्याने देता? हा देतो. काय भाडं चालू आहे हो सध्या पिस्तुलाचं? भाड्यानं पाहिजे? नाही नको, अजिबात नको. त्याचं काय सांगतो ते ऐकाय. होय होय. झालंय असं, पोलिसांना मी की नाही दर महिन्याला हप्ता देतोय. हो. त्याची सूट कुठल्या ऍक्ट खाली मिळवायची? तुम्ही पोलिसांना हप्ते देता, हा. ते पावती वगैरे देतात का एखादी? सारखे मारताय ते. पोलीस मार देतोय, चोप देतोय, दब देतोय, पावती देतोय का कधी? नाही हे कळलंच नाही मला. नाही पण पावती असतं तर बरं झालं असतं, कारण काय हा. आहे, एवढा बेकायदेशीर पैसा आहे, हा. तुमच्यावर धाडबीड पडली म्हणजे. आपल्यावर कोण धाड टाकत नाही, आपण धाड टाकतोय. आणि धाडीला कोण भेटत माहितीये का? कर बुडवतात ते लोक भेटतात धाडीला. होय. आपण कशाला बिहाचं? बरं रिफंड कधी मिळणार आहे ते सांगा ताबडतोब. मिळेल लवकरच. हा. आता सगळं कम्प्युटराईज झालेलं आहे. हा त्या कम्प्युटरवरनं आठवलं मला कम्प्युटर घ्यायचा म्हणजे चोरायचा आहे. कशाला? नाही काय आहे, माझी सगळी माहिती आहे का नाही त्याच्यात सेव्ह करायची. एवढं सगळं कळतंय, सगळं उमगतंय, हा. पदवीधर आहात, मग चोऱ्या कशाला करता हो? काय करणार, पदवीधर आहे, बापानं काबाड कष्ट केले त्याच्या आपल्याला ग्रॅज्युएट बनवलं. हा? म्हणजे बापाला वाटलं होतं पोरगलय नाव काढणार. होय. पदवी मिळाली पण नोकरी नाही मिळाली हो. अरे तेव्हापासून चोरीचा व्यवसाय करायला लागलो आपण. नाही, एवढं चोरी करता आणि टॅक्सही भरताय. शिक्षण संस्कार ते जाता जात नाहीत राव, म्हणताना प्रॉब्लेम होतो. होय. आता मला सांगा, बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशात आला पाहिजे, त्याच्यानंतर काळा पैसा उघड झाला पाहिजे, हे बोंब मारण्यापेक्षा भारतातल्या प्रत्येक माणसाने टॅक्स भरला तर देश श्रीमंत होईल का नाही? कर भरा तो हो भला. आणि जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण चोर आहे पण कर चोर नाही. स्वागत करूयात आपल्या 5 प्रेक्षक परीक्षकांचं. जयश्री वाघ, विलास जाधव, जगदीश भाई गायकवाड, श्रद्धा शिखरे आणि यशवंत झिंगाडे. जोरदार टाळ्या 5ही प्रेक्षक परीक्षकांसाठी.